चाहे नमः श्री सीताभ्याय नमः आईसे विचारोनी मनी भरत सादर राम श्रवणी तुझता झाला तक्षणी प्रेमी करोनी कधीचे असणाऱ्या कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी असणारं कथा महाराजांनी सांगितलेली आहे. आता त्यांनी बोलत असते परंतु चवीमध्ये फरक आहे. वेळा एक वानर या ठिकाणी आलेला आहे. रामप्रभूंनी आज 14 वर्षानंतर कृपा केली. रामप्रभूंनी या ठिकाणी वानर पाठविला, पर्वतही पाठवलेला आहे. हा वानर असणारा चतुर दिसत आहे. यासाठी काय करावं यासणार याला काय विचारावे म्हणून मनाचे करुणी कान आता यासणार भरत तयार झाला गेला आणि आता कथा विचारू म्हणतो. उचलून गेला कोण कैसा लास पोटुनी पुची पर्वत काय म्हणोनी राम भेटी तुझ कैसे करोनी बोलसी. अरे वानरा तू कुठला कोणाचा कोण या ठिकाणी आलेला आहे. असणारा पर्वत आहे तो शेपटा तू वानर दिसत आहे. कुठला कोणाचा राम कुठला रामाची कथा तुला कशी माहित अशा प्रकारचे विचारापोस असणारे भरतजी करू लागले. राम कैसा कोटील कोण तुझ कोपया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गणते कैसे. अरे कुठला कोण राम रामाची कथा तुला कशी माहित कुठं तुझी गाठी भेटी झाली बोला त्यासाठी तुला राग यायचा काय कारण आहे अशा प्रकारची विचारपूस भरत करू लागला. कैसा विभीषण शरणागत कोठे रावणेसी झुंज होत लक्ष्मण के विझाला मूर्छित कोण हे तू युद्धाशी. नेमकं कुठं काय झालंय. अरे कोण विभीषण शरणागत आहे. कुठला रावण कुठं युद्ध चालू आहे. लक्ष्मण कुठं झाला तिरती पडला काय झालं नेमकं अशा प्रकारचे विचार करू लागला. महाराज कोण अर्थात तू गेलासी पर्वत कशा लागिने तोसी वेळोवेळ राम स्मरसी रामी तुम्हासी सख्य कैसे. रामे तुम्हासी सख्य कैसे. अरे वेळोवेळी राम नाम तू घेतोय. वेळोवेळी राम घेतो. तुझं कार्य काय कुठला इथं कशासाठी आला गेला तुझं काय कारण आहे. रामनाच तुमची भेटी गाठी मित्रत्व कशामुळे झाला गेलं हे सविस्तर मला सांगा म्हणतात. तुझे महाभाव जने उदास होती पाहो कथा नवयो सांगता. कथा नवय संगता असणारा हा कथा मला सांगावी. कशा प्रकारची कथा घडली गेली तुमच्या गाठी भेटी कशा झाल्या गेल्या अशा प्रकारची कथा मला सांगावी असणारा भरत हनुमंताला बोलू लागलेला आहे. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज सांगाव्या सुभटा. तशा प्रकारच्या अवस्था या ठिकाणी सांगू लागले. अरे काय आहे रामकथा काय आहे काय घडलं गेलं हे सविस्तर मला सांगावा म्हणून मी तुला शरण आलो गेलो. तुझ्या मुखामध्ये राम आहे असे भरतजी बोलू लागले. भरत प्रेमाचा सगुण प्रेमे मांदिरा कपी नंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम म्हणून उपासी. आणि भरत जो आहे तो प्रेमाचा आहे आणि प्रेमानच त्यालाच बांधून ठेवलेला आहे. प्रेमाशिवाय बांधला जात नाही. इरवी नाकडे कर्तव्यावळे तैसा आहे भावे विना अशा प्रकारची अवस्था सांगू लागली. महाराज भक्ती असल्याशिवाय प्रेम असल्याशिवाय घडत नाही. प्रेमाचे असले ज्यामुळे बांधला गेला आणि त्याच भावनेनं असणारे विचार कुसळ करायला सुरुवात केली. राम समजून असणारा वानर म्हणजे असणारे हनुमानजी असणाऱ्या भरताला काय बोलतात महाराज. उपहासनीसे कपीनाथ श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोगती सांगत. सगळे असणार राम वर्णन सदोगत अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. वाचा मला पुढं. किती नेरते पण घेसी लटकाची प्रेमादाईसी जगाची जैसा कमी तोसी तैसे मनसी चालेना. अरे किती लहानपणा घेतो
जगाला किती ठक्के होतो, जगाला किती जरी फसवलं तरी मला या ठिकाणी फसवू शकत नाही. अशा प्रकारे हनुमंत बोलू लागले. उघड सर्वत्र सी असून विश्वा वेळला दिसी जगीच जगाने दिसाची पाहता जपती सूक्ष्मत्वे. सूक्ष्मत्वे प्रकारे असणारा तू लपतो देवा. जगामध्ये सर्वत्र तो आहेस, दिसत नाही. त्या जगामध्ये असताना तो लपून राहतो. अशा प्रकारचं तू जगाला फसवतो असे हनुमंत बोलतात. मला जे जे पहावया निघाले ते ते उघडे नागवले नागवे हरहरित केले हिंदविले दिगंती. दिगंतरी. अरे तुला पाहण्यासाठी अनेकाने प्रयत्न केले. कुणी उघडं झालं, कुणी नागडं झालं, काय महाराज असणार दिगंत त्या ठिकाणी या जगतामध्ये फिरू लागले. हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी सुद्धा तुला पाहता आलं नाही. अशा प्रकारे हे सांगू लागले. एकी अन्नची वरजिले एक पालखा हुला गले एकी रस सेविले पाहू लागले तुझ लागी. एकाने काय केलं मला उपास तपास केले, अन्नाची बली दिली. एकाने आता तपश्चर्या करायला सुरुवात केली तरी सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिली नाही. तो अशा प्रकारचा संत. एक माता जटावर एकीवर नील शरीर एक सेवी ती उदक मात एक नीरही सांगे. काय महाराज कोण आता त्या ठिकाणी नुसतं पाणी पिऊन उपास करतय, निरंकार उपास करतय, पाणी सुद्धा पित नाही, मला कसं मिळत नाही. अशा प्रकारची भक्ती करतात तरी सुद्धा करत नाही म्हणतात. एक धारे वरकरांबर एक चर्माच्छरान पर एक त्रैणाच सेधार एका सविस्तर नरकेश. काय सांगितलं मला या ठिकाणी असणार कुणी मुलकाबल नेसला गेलं, अंगावर वस्त्र दिलं नाहीत मला, मुलकाबल नेसून अशा प्रकारचं राहिले गेले तरी सुद्धा त्यांना तो भेट दिला नाही. मग सांगतात एक झाले निवडके दंडी मुंडी भगवे सुरके एकी वेळी एक बोलके अति चतुर. अनेक साधना केली महाराज. पाटावर बसून किती बी गोड बोललो. एक झाले चतुर आणि अति बोलके किती जरी बडबड केली त्याला सुद्धा भेटी दिली नाही म्हणतात. तुझ लागी जगी आसोनी त्यांच्या सर्वांगी ब्रह्मवेगी करविसी. ब्रह्मवेगी करविसी. त्याला भ्रमित सगळी, त्याला त्या ठिकाणी अडकविला जातो. त्याच्याच हृदयामध्ये असताना, त्याच्याच हृदयामध्ये असताना त्याला दिसत नाही. जवळी असताना जगत जीवन काय ढांडोळशी म्हणा अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली म्हणतात. तशा प्रकारचं असं नाटक माझ्या पुढे चालणार नाही. तशा प्रकारचे फसवणूक माझ्या चालणार नाही. तू कुठं कुठं लपतो, तुझं कुठं कुठं ठिकाण आहे सर्वत्र मला माहित आहे. सांगतो ऐका. पहात्या भेलेल पसी बापुरी वेळा लारीसी एकी पाहणे होऊन राहसी हे कोणाची लक्षणा. हे कोणाची लक्षणा. एखादं पाहायला गेलं तर त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, तिथून लपून राहतो, ते सहजासहजी पाहायला मिळत नाही. आता नेमकं कुठं कुठं लपला पुढे सांगू लागले मला. निरारे माग करता वेळ न घेतली पुढता मत्स्य ऐसा तळपता लाज सर्वता असेना. लाज सर्वता असेना. अरे म्हणजे माशाचा अवतार घेतला गेला, पाण्यामध्ये लपून बसला, तुला थोडी लाज सुद्धा वाटली नाही, भक्ताला लपून बसला भक्तासाठी. अशा प्रकारे बोलू लागले मला. बोलो कोणी धरित येत रूपान कीच धरीत हात पाय पोटी घालून देत पाठी करीत अतिवर. आता माशाच्या रूपामध्ये आहे म्हणून तुला ओळखलं, तेवढ्यामध्ये लगे हात पाय काय केले, आखडले गेले, कासवाचं रूप घेतलं गेलं. तिथंही पुढे सांगतात. पर्वत पहिल्या पाठीवरी ओळखी न दे सीतरी ते ते धरी धरी धारी रूपांतरी लपतोसी. पर्वत पाठीवरती जरी ठेवला गेला तरी सुद्धा ओळखली नाही, तिथं सुद्धा ओळख दिली नाही. पण तिथं जर ओळखलं, पण तिथून पुढे रूप पालटलं गेलं. पुढचं रूप सांगू वेगी दाती भोग धरती करुणा भाकीसी अनिवार्य. आणि अनिवार्य करुणा वाकू लागला. काय वराह अवतार घेतला गेला. असणारी पृथ्वी जी आहे ती दाढेवरती धरली गेली. त्याही अवतारामध्ये पुढे सांगतात. ते ओळखीला निर्धारी नरना केसरी होऊन ठाकसी. आणि तिथं ओळखलं मला, तिथं जातीच केलं. पुन्हा
खांबामध्ये गेला आणि खांबामध्ये गुरगुर गुरगुर करू लागला. अशा प्रकारचा नरसिंहाचा अवतार सांगू राहिले. नगतेश तिकट भारी हाती धरोनी अंगावरी उदर चिरोनी नकागी करसी बोरी पहात्याची. आणि अशा प्रकारे तिचा अवतार खांबामध्ये गुरगुर केला गेला. नख केस तिखट भारी. नख जे आहे अतिशय तीक्ष्ण अशा प्रकारचे आहे, केसही आहेत आणि अशा प्रकारे त्या कश्यपाला मांडीवरती घेतलं गेलं. नखाने त्याचं पोट फाडलं गेलं. तिथंही ओळखलं. पुढं सांगतात निर्धारिता निष्ठंक होती बापुडा अधिकारी रंक दीन पूज होऊन देख बळी पासी भीक मागिसी. तिथं प्रल्हादाने असणार ओळखलं गेलं. तिथून अवतार बदलला. पुन्हा भिकारी झाला. बळीच्या दारामध्ये गेला. तिथंही पुन्हा त्या ठिकाणी ओळखलं गेलं आणि बळीच्या दारामध्ये त्या ठिकाणी असणारा वृक्षपाल म्हणून राहिला गेला. अशा प्रकारे सांगू लागले. बळी राजा तेने ओळखोनी निर्धारी धरणी द्वार पार करी अध्यात्मवरी तिष्ठत. अध्यात्मवरी तिष्ठत. तिथंही असणाऱ्या बळीला ओळखलं गेलं आणि ओळखून हाताला धरून दाराचं रक्षण करण्यासाठी वाचमिनाचं काम त्या ठिकाणी लावलं गेलं. आतापर्यंत ते काम मागाडे मगा पुली मायेचे मडे निज निवाडे काढीची. आणि तिथून असणारं सांगितलं गेलं. तिथं ओळखलं गेलं. पुढचा अवतार पुन्हा कळून देणार गेला. पुन्हा पाठ्याला तुला शोधण्यासाठी असणारे भक्त येऊ लागले. पुढचा अवतार सांगतात मला. लटकीच मोकलो निहाय रडसी माये ए माये लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहे केवळे. लटके सांगून आले. ये माय म्हणून त्या ठिकाणी रडू लागला. इथंही त्या ठिकाणी काय कळणार गेलं. पुढे सांगतात मला. आता ती पहा पहा किती मेळ लिली माकडे सागरी तरुणी गुंडे लंका कैवाडे घेतली. परशुरामाचा अवतार सांगितला मला. त्याच्यानंतर ए माय त्यासाठी सांगितलं गेलं. त्याच्यानंतर आताचा अवतार आहे. म्हणजे काय सांगितलं. आता जसा रामाचा अवतार आहे त्याच्यामध्ये हे ती कसं घडलं. पुढे सांगतात. करुणिया महागण मारवीला लक्ष्मण शरणागत विभीषण तोही सांडून पळालाशी. आता जर रामाचा अवतार झाला म्हणजे त्या काळामध्ये काय घडलं गेलं. तिथंही काय सांगतात की असणारा विभीषण त्या असणारा त्याच्या सावडीत सोडून आला. लक्ष्मणाला मारलं म्हणले. अशा प्रकारच्या अवस्था तू केली सांगतात. तू राम मी मारुती लपणी नचले मज प्रती उठ चाल सिगड गती उर्मिला पती उठवावया. माझ्यापाशी असलं काय चालणार नाही. तू राम मारुती मी तुला ओळखलेला आहे. तिथून भिवून या ठिकाणी येऊन उभारलेला आहे. उभारला ते उभारला. मला सुद्धा जाऊन दिला म्हणले. मला सुद्धा पाठवून मला करून घेतलं. आता बोट म्हणले तुला इथून नेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हनुमंतराय बोलतात. होनी मोहाची मुक्ती घेऊनी दीन व्रती कोणा म्हणून मज प्रती पुसो निश्चिती आलासी. आणि असणारी उगाचच मोहाची माया ठिकाणी घातली गेली आणि पुन्हाहून मला इथं बोलून घेतो आणि मी चाललोय माझी सुद्धा वाट अडवू लागला. माझ्या बरोबर तू नाही आला गेला. फक्त एक रावण राहिला. त्याला माराय किती संशय लागणार. त्याला घेऊन तू इथून मारायला नाही म्हणजे. तू जर नाही आला तर शेपटाला बांधून तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. राम असणारा भरताला बोलतात मला. निर्दळीन रावण अभिषेकीन विभीषण तरी दूत जाण रामाचा. लक्ष्मणाला वटविल म्हटले. असणाऱ्या रावणाला क्षणामध्ये त्या ठिकाणी मानले. विभीषणाला असणाऱ्या त्या ठिकाणी राज्याभिषेक करील तरच मी दूत रामाचा म्हणेन. अशा प्रकारे हनुमंतराय भरताला राम समजून बोलू लागले. सोडवीन सीता सुंदरी सूर सोडवीन निज घरी सूरवरांचे जयकारी अहिल्या नगरी प्रवेशो. सीतेला सोडवीत त्याच्या बंधनात. असणारे देवलोक त्याच्या बंधनामध्ये आहेत. त्यांचीही सोडविणे करील आणि गजर करीत करीत अयोध्येला येईल म्हणतात. तुझ ढळून दिवी श्री रघुनाथा वाया चुकून आता उठ तत्वता जाऊ तेथे. एवढं केल्याशिवाय रामा तुला मी सोडणार नाही. इतो केली न करविता असणारा या ठिकाणी सोडणार नाही आणि तिथून तुला घेऊन जाईल. आता चल म्हणजे तुला घेण्यासाठी आलो म्हणतात. धूर लक्ष्मण ऐसे नव्हे जेणे
तुझास बाधा पावे ऐसे न धरावे राघवे वेगी निघावे युद्धासी. धूर लक्षण सुराचं लक्षण अशा प्रकारचं नसतं. सूर्याने युद्ध करायचं असतं आणि आता चल म्हणले युद्धाच्या ठिकाणी चाल अशा प्रकारे गुरु लागला. तू युद्ध धर्म सांगसी दूषण लागे सूर्यवंशासी आणि सकळात मारवीसी हात घेसी निज माथा. एक तर दुसरे तुझ्या असणाऱ्या माथ्यावरती घेऊ लागला. एक तर तू तर भिला ते भिला एवढं होणार आहे तिथून पळून आला म्हणले आणि बाकीची जी लोक मरणार आहेत तेही त्यांच्याही हत्येचं पात्र तुझ्या मस्तकावरती बसणार आहे. अशा प्रकारे असणारे हनुमंतराय खरं त्याला राम समजून बोलू लागले. पूर्वी निष्ठाईचे वेळे झुंजवणे देशी गोळांगुळे एकाचे निपाप बळे दिने सकळे केली मारू. आणि म्हणलं काय सांगितलं पूर्वी काय तू पण होता ना एकट्यासाठी या एवढ्या लोकांनी कशाला मारू म्हटलं. अशा प्रकारचा विचार केला गेला म्हणून शिष्टाई तू केली गेली एवढं तुझं असणारं मनोगत होतं. दयाळुता तुझी काय झाली गेली. तुझ्या मनातली असणारी दया कुठे गेली म्हणले. कसलं पडून येणार नाही अशा प्रकारचं ब्रीद तुझं आहे आणि तरी सुद्धा तिथून भिवून तू या ठिकाणी काय येऊन उभा राहिला अशा प्रकारची विचारपूस करू लागला. रामचंद्र बंद सोडवीर समग्र निरंतर वाट पाहती. रामा म्हणले स्वर्गीचे देव या ठिकाणी विचार करतात काहीतरी राम रावणाला मारील आपली बांधावळी सुटेल अशा प्रकारची त्यांचं जे मनोगत आहे त्याला असणारा दुसऱ्याला लागला म्हणून यासाठी तुला यावं लागणार आहे. हनुमंतराय बोलू लागला. ऋषी वाल्मिकांचे भाष्य अनागत अतिसुरस राम मारील त्या बोलास साच करी. त्या बोलास साच करी. वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेलं आहे त्याचं तरी खरी कर. काय लिहिलंय तिथं की राम रावणाला माझ्या देवाची बंदरणी त्या ठिकाणी सोडेल अशा प्रकारचं कार्य बोले त्यांचं तरी बोल खरं करण्यासाठी आपल्याला करावं लागणार रामा अशा प्रकारे प्रतिपावे वेदासी संरक्षावे पुराणासी न उल्लंघावे शिवचनासी प्रतिज्ञासी श्रीरामा. राम प्रभू तुझी प्रतिज्ञा अशा प्रकारची आहे म्हणले ब्राह्मणाचं रक्षण करावं ऋषीचं वचन त्या ठिकाणी पाळावं अशा प्रकारचं जे हित आहे त्याचा असणारा तू पाळावा अशा प्रकारे बोलतात. ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीव मारी त्यांना गदात करी भारी निज भक्त करी उल्हास. निज भक्ताला उल्हास अशा प्रकारचा त्या ठिकाणी करावा. असणाऱ्या रावणाला मारावं कार्य करा देवा अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले. अशोक म्हणके माधारी अरकली सीता सुंदरी तिसी सोडवून धड करी अभिषेक करी विभीषणाला अभिषेक करावा. अशोक वनाच्या माघारी असणारे त्या ठिकाणी सीता अडकलेली आहे तिची सोडवणूक करावी एवढा आपल्याला काम करायचंय तू इथं का बसला अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले. तुझी गुणता पाऊलही न घालवे सर्वथा तुझ वीराम सकळ वरता असरता भूमिभार. काय म्हणले तुझं वीण भूमीला भार म्हणले. आम्ही जर त्या ठिकाणी हे कार्य जर नाही केलं गेलं खायला कार आणि भूमीला भार याचा काही उपयोग नाही म्हणले कार्य चांगलं करावं जन्मानंतर अशा प्रकारे असणारे बोलू लागला महाराज. शेती पाहती वान कासयासाठी धरसी मौन तुझ वीण करी गमन येतीच प्राणात तुला घेऊन गेल्याशिवाय मी तुम जाणार नाही म्हणले नाहीतर इथंच प्राण देतो अशा प्रकारे बोलल्यानंतर आता भरताची स्थिती सांगून राहिले. मन तुझ्या पायासी लोटांगण चरणासी बहुत झालं कासवीसी रणी धासी न वचता. रणी योद्धाशी न तिकडं त्या ठिकाणी नाही गेलो तर आपण कासाही झालं देवा तुझ्या पाया पडतो लोटांगण घालतो म्हणजे इथून चल आपला युद्ध करायचंय अशा प्रकारची विनवणी असणारा हनुमंतराय करू लागले. दोन्ही डोळा गात्र कापती चढ चढा सर्वांगीश्वर कल्लोळ चालिला कपी विकळ जाऊ पाहे. असणारा कपीचा प्राण जावं पाहे विकळ झाली गेली हातपाय थरथर कापू लागले डोळ्यात
डोळ्यातून अश्रू घळघळ येऊ लागले. अशा प्रकारची अवस्था कंठ सदगती झाला हनुमंतराय म्हणतात. बोलत असताना अशा प्रकारची अवस्था हनुमंतरायची झाली म्हणतात. देखता कपीचे चिन्ह श्रीरामे प्रेम गहन भरत झाला मूर्छपण देह भावासी झाला विसरला. आणि अशा प्रकारचं असणारा रामप्रभूची भक्ती समोरची आणि अशा प्रकारचे या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि एवढं ऐकल्यानंतर भरताला महाराज मूर्छना आली गेली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये भरत सांगू लागले. नाटवे देहद्रवृत्ती नाटवे वनली वृत्ती श्रीरामा. जळली वृत्ती श्रीरामा. तशा प्रकारची अवस्था होऊ लागते महाराज. काय सांगितलं गेलं? जळली वृत्ती श्रीरामा. रामप्रभू देवाबद्दलची भक्ती अशी झाली पाहिजे. स्वजन मी कोण आहे तू कोण आहे याची असणारी ओळख आहे ती ओळख नाहीची झाली पाहिजे. देवरूप झालं पाहिजे. अशा प्रकारची भक्ती भरताची आहे. म्हणून मूर्छना या ठिकाणी असणारे भरताला आले म्हणतात. नाटवे क्रियक्रम नाटवे धर्माधर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पर्यला. काय तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. अग्निरूप झाल्यानंतर सांगितलं गेलं भलं लाकूड जरी असलं धरणारच आहे वाळाच असलं धरणारच आहे. तशा प्रकारचं पाप पुण्य या ठिकाणी काहीच नाही महाराज. काही अंगाला लागू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था भरताची सांगू लागले. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. येरीकडे कपिनंदन झाला ते विस्मयापन्न श्रीराम नभोनिया कोण मद संपूर्ण लक्षणा. पांडुरंगापूर प्रसवानं मला दुसरी संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सदगुरु दाखवला. कथेचं अनुसंधान काय चाललंय सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. कारण ही नेहमी रामकथा ऐकण्याची माणूस आहे नवीन पिढी नाहीये. प्रत्यक्ष नंदीग्राम या ठिकाणी भरताचे आणि हनुमंताची भेट झालेली आहे. आणि ज्यावेळेस हनुमंतरायाने भरताला पाहिलं त्यावेळेला त्यांना हा भरत नसून रामच आहे. आणि राम इथे कसं काय आला तू? तिथं त्या ठिकाणी मी लंका सोडली विभीषण त्या ठिकाणी सोडलं सगळं सोडलं आणि तिथं कसा आला? अशा प्रकारे बोलल्यानंतर पुन्हा उद्विग्न झालेले हनुमंतराय अत्यंत दुःखी झालेले आहेत. का कार्य करायचं सोडून इथं आला. आणि म्हणून त्या ठिकाणी आता पुढची कथा काय झाली सावध काय का म्हणतात. दिसे श्रीराम सादृश्य देही एक अंश उना नाही रूप लावण्य गुण काही उणे नाही की श्रीराम. काय सांगायचं म्हणले या ठिकाणी तो भरत आहे. रामाच्या आणि भरताच्या रूपामध्ये गुणामध्ये काहीही फरक नाही. दोन्ही सांगितले एकच आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी हनुमंताच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. तू राम इथं कसा रामच आहे असं समजून त्या ठिकाणी त्या हनुमंताला बोलताय. मान मान नेटका मेघ श्याम तनु देखा कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा हे साधिरे. मध्ये काही कुठलाच फरक नाहीये. पितांबर आहे. रामाच्या स्वरूपामध्ये तुझ्या स्वरूपामध्ये कुठलाही फरक नाही. म्हणजे तू रामच आहे अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी हनुमंताच्या मनामध्ये झालेली आहे. कपी विचारलो लोटांगणात त्वरित कपी नाथ विनविला. आणि ज्यावेळेला अशा प्रकारे आता बरंच बोललाय हनुमंताच्या भरता राम समजून बोलल्यानंतर भरतही चक्रागी झाला. त्याला चक्कर आली. अरे मी तर राम नाही पण हे मला राम समजून बोलतो म्हणजे काय काय सांगतो काहीच कळलं त्याला. आणि त्यामुळे ज्यावेळेस हनुमंताचे काही वाक्य ऐकले शब्द ऐकले भरत त्या भरताला चक्कर आली. खाली पडलेला आहे आणि भरत खाली पडल्यानंतर कोणा सावध झाला आणि सावध झाल्यानंतर भरत काय बोलतोय. तू रामाचा निज भक्त सका दिवला हनुमंत रामाज्ञेचे नित्यांकित रामसेवी तू सर्वदा. आणि अशा प्रकारे भरत सावध झाला. सावध झाल्यानंतर भरताने पाहिलं खरोखरच रामाविषयी किती प्रेम आहे या हनुमंताला. आणि म्हणून हे हनुमंता खरोखरच तू त्या रामाचा निजभक्त आहेस हे सगळं तुझ्या बोलण्यावर कळलं.
आणि म्हणून कशा प्रकारे भक्त आहे ते सांगू लागले. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महाबंधू नायके श्रीराम कथा गंधू अभाग्य सिंधू मी एक. काय सांगायचं म्हणजे मी अभागी आहे, मी राम नाही, मी त्या रामाचा बंधू आहे, भरत आहे. कारण का हनुमंताचा गैरसमज झाला होता, त्याला कळत नाही की कोण आहे ते. आणि म्हणून आता भरत सावध झाला आणि आपली ओळख सांगू लागला. अरे हनुमंता म्हणले मी काय राम नाही म्हणले, मी त्या रामाचा धाकटा म्हणून मी भरत आहे. अशा प्रकारे ओळख त्या ठिकाणी सांगू लागले. नायक श्रीरामाचे नाम नाटक श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजना धाम मी एक. अरे मला बरं बाकीचं काय माहित नाही, फक्त रामाशिवाय मला काही सुचत नाही. मी रामभक्त आहे. आता मगाशी आपण ऐकलंय की भरत हा अगदी तोही भक्त रामभक्त आहे, हनुमंत निजभक्त आहे. निजभक्त म्हणजे जवळचा आणि भरत राम आहे, दोघे भक्त आहेत. तेव्हा मी भक्त आहे त्या रामाचा. अशा प्रकारे भरत त्या ठिकाणी हनुमंताला पटवून सांगू लागले. ऊस भाग्य कपी नंदना सभाई वेचिले श्रीराम भजना रामे विननी नस्याना प्रेम गहन श्री. हनुमंता म्हणजे किती भाग्यवान आहे म्हणजे. तुला प्रत्यक्ष रामाचं दर्शन घडलं, त्याच्या सानिध्यात राहिला, त्याच्या सहवासात राहिला. आज जवळजवळ 13.5 वर्ष झाली मी या ठिकाणी एकटाच आहे, मला रामाचं दर्शन घडले नाही. तू एवढा भाग्यवान आहे, तू रामाच्या सानिध्यात आहे. अशा प्रकारे हनुमंताला बोलता. सर्व इंद्रियांच्या ठाई राम कोंदला तुझ्या देही रामा वाचून नसे काही म्हणून पायी. अरे 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 हनुमंता म्हणजे तुझ्या देहामध्ये अंतर्बाह्य राम भरले म्हणजे. त्या ठिकाणी मला तो राम समजून मला तो बोलायला म्हणजे खऱ्या अर्थाला तू खरा राम भक्त आहे. तुझ्या अंतर्बाह्य तुझ्यामध्ये रामाचं भरण आहे, अशी तुझी अवस्था आहे. प्रत्यक्ष भरत हनुमंताला बोलायला. आधी 14 वर्षा पाठी कपी तुझ्या वाकुटी ऐकली श्रीरामाची गोटी केले पोटी. आता 14 वर्षानंतर मी आज रामाची कथा ऐकायला मिळेल म्हणले. मला आतापर्यंत रामाचं होतं मी चिंतन करत होतो, फक्त रामस्मरण करतो. पण प्रति 14 त्यामुळे मला रामकथा समजली, राम कळला. अशा प्रकारे भरत बोलायले. ऐका वया श्रीराम कथा अंतर्यानी वार अवस्था भक्त उत्तम कपिनाथा उदासता नसावी. अशा प्रकारे अरे हे हनुमंता म्हणले तुझ्या मनामध्ये कुठली उदासता नसावी. मी भरत आहे, मी राम नाही. मला त्या रामाची कथा सांगावी. 14 वर्ष झालं माझी रामाची भेट झाली नाही, तेव्हा काय रामाची अवस्था आहे, कुठं तुला आम्हाला कधी भेटला, कसा भेटला, हे सगळ्या कथा मला सांगाव्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी भरत रामाचा म्हणाले. चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आज तू भेटला येत तरी साध्यांचं मत सांग. अशा प्रकारे माझं भाग्य उजळलं म्हणजे. काय भाग्य उजळलं, 3 दिवस येऊन बसलो तू, पण मला कोणी उठून म्हणलं नाही. आज माझं भाग्य उजळलं. योग आहे तसं म्हणजे आज योग असं म्हणले बसावा सांगायच्या काय तेवढी वेळेवर असणार. आपण काय हरी सांगाय काय एवढा छंद नाही. खरोखर हरीला आम्हाला छंद झाला बरं का. हरी खऱ्या अर्थात हरे. हरिक म्हणजे आनंद आणि हरी म्हणजे आनंद देणार. सगळ्याला आनंद देणार असतो आपला हरी. या हरीमुळेच रामायणावर हे सगळ्याला माहिती आहे. मी आपलं बळच रामायण आम्ही बघत होतो, पण आमच्याला काही राहता नाही. सात्विक आपलं रोज म्हणायचे लावा की रामायण नाही का. परंतु आपल्याला लावता नाही. आणि मी आता नेहमी सांगत असतो की राम लावताना रामायण लावताना एवढा त्रास पहिली गोष्ट आपल्याशी कोणी घडले. आता वेळ आहे थोडं सांगतो मी झाले ना की त्यावेळेस आम्ही रामायण लावतो, रामाचा फोटो घेऊन चाललो. रामाचा फोटो फुटला मध्येच, का फुटली म्हणजे एक तळ गेला. एवढं असतं काही घडत असतं. एवढं चला गेलो त्या ठिकाणी रामाची त्या फोटोची पूजा केली ना. फोडताना सुद्धा माझ्यावर पहिला नाश्ता निघाला फोटो समोर. म्हणजे इतकी संकट आहे मला सुद्धा असं म्हणले. शेवटी पुन्हा पांडुरंगासमोर नारळ फोडला तोही पुन्हा नाश्ता निघाला. म्हणजे सांगायचं आपलं काय की देवाच्याच मनात नव्हतं रामायला व्हायचं. देवाच्या मनात नाही, गावाच्या मनात नाही, माझ्या देहाच्या मनात नव्हतं. पण आमच्या हरे आम्हाला त्या ठिकाणी चहा बा असू द्या काय आपलं करून लोकांचं कल्याण होईल त्या सुद्धा ऐकतील. तर त्याप्रमाणे आज असा हा योग आला की प्रत्यक्ष हनुमंताची आणि भरताची भेट झाली. दोघांनी एकमेकांना ओळखत नव्हते, आता एकमेकांना ओळख सांगू लागले. हनुमंताचे आता भरत प्रश्न विचारतायत. आता हनुमंत काय सांगतो, मुलंघोडी होईल प्राणांत तुझं कोपेल रघुनाथ तू जर मला कशी गोष्ट सांगितलं नाही म्हणले
तर माझा प्राण जाईल. नवे नवे हनुमंता असं रामाला असं वाईट वाटेल, त्याला असं दुःख होईल, तेव्हा जे काही खरी सत्य घटना आहे ते मला सांगावी. अशा प्रकारे त्यांनी बोलावले. तिकडे स्वामी शोभेल, इकडे माझा प्राण जाईल, उभय संकटीची नसी. काय म्हणले, प्रत्यक्ष राम दुःखी होती आणि इकडे माझा प्राण जाईल म्हणे. का दुःखी होतील, तू माझं राम भरता येईल. तर हे हनुमंता म्हणले जे काही कथा आहे 14 वर्ष घडलेली ती मला सांगावी. अशा प्रकारे भरत्याने बोलले. सदळ मनी विवंचून मज द्यावे समाधान, ऐकून एक अभिनंदन लोट खाली को. अशा प्रकारे प्रत्यक्ष भरताने विनंती केली आहे की बाबा मला सविस्तर माहिती सांगावी, असं म्हणून हनुमंत पण सावध झाले. आणि आता त्याला कळलं की राम नाही, भरत आहे. कारण हा भरताने सांगले मी रामाचा धाकटा भाऊ आहे, मला रामाची 14 वर्ष भेट झाली नाही, सविस्तर कथा मला सांगावी असं म्हणत पुन्हा सावध झाला. हनुमंताला कळलं आपण इतकं बोल चुकलो म्हणले. आणि म्हणून साष्टांग दंडवत हनुमंताने भरताला घातला. म्हणता मला सांगता वृत्तांत येथ उपयताची भासवता होईल घातरे सौमित्र. त्या ठिकाणी कसे गमत आहे म्हणजे पहा. आता जर मी सविस्तर कथा सांगू हनुमंताला परताला पडेल का, तर काय म्हणजे मला जरा विलंब होईल, मला तर दिवस व्हायच्या आत गेलं पाहिजे. आणि सविस्तर कथा सांगत होते तिथं दिवस उगवून म्हणजे. आणि तेवढे काय म्हणजे तिकडं आमचा लक्ष्मण मृत लागेल. म्हणून मला काही सविस्तर कथा सांगता येणार नाही, मला लवकर मुक्त करावं, मला लवकर पाठवावं. अशा प्रकारे हनुमंताने बोलता. ब्रह्मशक्ती महादारुण वरी पडतार विकिरण, सौमित्राचा जाईल प्राण म्हणून परिणेमी जात असे. अरे हे म्हणता म्हणजे कसं म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे, प्रत्यक्ष लक्ष्मणाच्या अंगावर ब्रह्मशक्ती पडलेली आहे, ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. त्याला ही औषधी द्यायची आहे, दिवस उगवायच्या आत त्याला औषध दिले तर तो सावध झालाय, नाहीतर काय म्हणजे त्याचा प्राण जाईल. अशा प्रकारे त्याने हनुमंत लागले. जरी प्रीती सौमित्रासी रामाते पाहू इच्छिसी, तरी गोऊ नको संपूर्ण कथा सांगायला मला काही थांबू नको म्हणले. मला ताबडतोब मला इकडे जावं लागेल आणि मला तिथे गेल्याशिवाय हा लक्ष्मण उठणार नाही. अशा प्रकारे बोलवले. तुझ माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन, विलंब होईल महावीर प्राण लक्ष्मण. आणि त्या ठिकाणी पुन्हा विनंती केली म्हणजे उगाच मला इथे काय गोवू नका, मला गुतवू नका, कथा सांगायला सांगू नका, आठवू नका. मग ताबडतोब अशा ब्राह्मणाला परत लागू लागले. ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत, उदया येता भासवत करीन घात. काय गमत पहा. ऐकाय काय परत राम हनुमंताला लवकर गेलं पाहिजे. त्यावेळेस परत तू इथं तुम्हाला सूर्य होऊ देणार नाही एवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे. भरत त्या ठिकाणी हनुमंताला सांगता श्रीरामाची आन सांगता संपूर्ण, तत्काळ माझा जाईल प्राण. अरे हनुमंता मला कथा सांगितलं म्हणले तर हिथं माझा प्राण जाईल म्हणले, नाही का. आणि तू काही काळजी करू नको, त्या ठिकाणी सूर्याला होऊ देणार नाही एवढं सामर्थ्य आहे, मला संपूर्ण कथा सांगावी नाहीतर माझा प्राण जाईल. अशा प्रकारे भरत त्या ठिकाणी एका वाचवू जातोसी जीवे मारेसी, इतुकेनी सुख नये श्रीरामाची. अरे काय म्हणले त्या ठिकाणी तू जर लक्ष्मणाला वाचवायला प्रयत्न केला तिकडे दौडाला तर माझा इथं प्राण जाईल. मग तू एकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि एकाचा प्राण जातो. अशा प्रकारे या ठिकाणी अवस्था आहे. तेव्हा तुम्ही त्यावेळेस प्रत्यक्ष पूर्व राम रागावतील, क्रोधायमान होतील. अशा प्रकारे बोलू लागले. माझा प्राण जाईल श्रीगुण तत्काळ करील तिची माता त्वरित प्राणघात करतील. 142 झाले ते 169. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. कावाच उजातोची तुझी ताते जीवे बारीची, इतुकेने चूक नव्हे श्रीरामाची, कपी जानची ते करी.
ग्रंथकर्ते श्री संत गावबा काका या ठिकाणी सांगतायत. हनुमंत भरत हनुमंताला सांगतात, हनुमंता लक्ष्मणाला खरंय, पण रामाचा भाऊ लक्ष्मण आहे मान्य आहे, पण मी सुद्धा रामाचाच भाऊ आहे. तू एका रामाच्या भावाला वाचवायला जातो, पण लक्षात ठेव एका मारून जातो. आणि जर मला काही झालं इतुकेनी सुख नव्हे श्रीरामासी, एवढं ना रामाला सुख होणार नाहीये. हनुमंत तुम्ही ज्ञानी आहेत, तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर. माझा प्राण जाईल येत शत्रू तत्काळ करील घात, तिची माता त्वरित प्राणघात करतील. भरतानं सांगितलं, हनुमंता माझा जर जीव इथं गेला तर असणारा शत्रुघ्न राहत नाहीये. शत्रुघ्न सुद्धा माझ्या हातमध्ये प्राण सोडील. आणि आम्ही दोघं गेलोय हे जर अयोध्येमध्ये कळालं तर 3 माता आहेत, सुमित्रा, कौशल्य आणि कैकेयी, तिघी माता सुद्धा प्राणघात करतील. असा आकांत अयोध्ये नगरीमध्ये फक्त मला रामायण न सांगितल्यामुळे होईल. ऐकोनी कथा क्रांत होईल गा समजता, सांदेत वृत्तांत न सांगता करशील घाता सर्वांच्या. म्हणून हनुमंता सगळी कथा जर तू रामाचे वृत्तांत सांगितला नाही, रामाची जर कथा सांगितली नाही तर एवढा सगळा आकांत होईल, सगळ्या प्राणघात होईल. एवढा असणारा निर्वाण हनुमंता तुमच्याकडून घडेल म्हणतात. चरित्र श्रीरामाची सांगत वा, मारोनी माता सहोदर येथे सत्वरा मी आलो. भरताने सांगितलं, हनुमंता रामापाशी गेल्यावर मग रामाला सांग, मारोनी माता सहोदर. रामाला गेल्यावर सांग रामाला की तुझ्या आईला आणि तुझ्या भावाला असं रामाला जाऊन सांग. भरताची सांगता भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापत्र, याची न देता समाधान गमन आपण करू नये. हनुमंताने विचार केला. महाराज हनुमंतराय विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले आणि हनुमंताने आपल्या असणाऱ्या बुद्धीच्या ठिकाणी विचार केला. भरताला रामायण सांगितल्याशिवाय अहो काय नाही, कशी 2 तास घालवले महाराज राक्षसापाशी. मग इथं रामाचा भाऊ आहे आणि या भरताला थोडासा वेळ द्यावा आणि रामायण सांगावं असा विचार हनुमानजी करतात. उलंघिता भरताशी राम क्षोभेला मारशी, यजी ओळीनापेक्षी सज्जनाची उल्लंघिता. हनुमंताने विचार केला, महाराज भरताच्या शब्दाचं उल्लंघन जर करून गेलो तर राम सुद्धा माझ्यावरती रागवतील आणि सज्जनाचं उल्लंघन करून गेल्यानंतर ना जगामध्ये त्याला कधीच यश मिळत नाही असा विचार हनुमंतराय करतात. औषधी मंद तेज होती वेग क्षोभेला रघुपती. हे केला होता हनुमंतानं. आपण जर वेळ करत बसलो, सांगू का नको सांगू का नको असे जर आपण वेळच करत असतो तर वेळ लागेल, सूर्य उगवेल, औषधीचं तेज कमी होईल. औषधीचं तेज कमी होण्याच्या अगोदर आपण भरताला सगळं रामायण सांगू. उदया येता कबस्ती त्याची मारील निश्चिती, रवी माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली जे. विचार केला महाराज हनुमंतानं. सूर्याची उगवण्याची ताकद सूर्याला माहिती आहे. लहानपणीच आपण सूर्याला आपल्या घराला दाखवलंय, त्यामुळं सूर्य उगवणार नाही. तेव्हा मी लहान होतो, पण आता मी रामाच्या भजनामध्ये टणक झालोय. आता तरी झालो टणक श्रीराम भजनी आवश्यक, रवी बापुडे कोण मशक उदया देख यावया. हनुमंताने विचार केला, आता मी मोठा झालोय, तेव्हा लहान होतो तरी सूर्यापर्यंत गेलतो. आता रामाच्या भजनामध्ये मी बलवान आहे, ताकदवान आहे, आता सूर्य उगू शकत नाहीये असा विचार हनुमंतराय करतात. विचारणी मानवी चरणे पुषे भरताची, उदया येता रवीची अनर्थाची कारण. असा विचार हनुमंताने केला
समोरच्यात ताकद आहे का नाही हे पाहायचं होतं हनुमंताला. म्हणून छळाने पुसे भरतासी, म्हणून हनुमंताला भरताला काय विचारतात ऐका. ऐकूनी कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर, बोलो आदरिले खडतर कपी उत्तर ऐकत. हनुमंताने विचारलं, भरता मी जर तुला रामायण सांगत बसलो आणि सूर्य उगवला तर काय करायचं. भरताला राग आला महाराज. भरताचं अंतःकरण पोळलं आणि भरताने सांगितलं, हनुमंता आम्ही सूर्यवंशातले आहे म्हणले. तू सूर्याचं टेन्शन घेऊ नको. जर उगवला तर मी माझ्या बाणानच त्याला एकाच बाणात मारतो. उदय पावतारलीची समूळचे दिन त्याची बनंदेशीचे नादे. भरताने सांगितलं, हनुमंता जोपर्यंत रामाचं काम होत नाही तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. आणि जर सूर्य उगवला तर मी माझ्या बाणानं ते असणाऱ्या सूर्याला शासन करीन, सूर्याला दंड करीन. अशा प्रकारे भरतजी सांगतात. उचिर होईल जरी तरी समर्थ बाणादी बसवणी आमाचरी शरमाधारी पटवीन. सांगितलं गेलं महाराज भरताना, हनुमंता जर तुला उशीर व्हायला लागला, जर सूर्य उगवण्याचा अंदाज दिसला तर काय करतो मी माझ्या बाणावरती तुला बसवतो आणि क्षणामाधारी पाववीन, एकाच क्षणामध्ये तुला लंकेमध्ये पाठवतो. पण मला रामायण सांगूनच जा. एका जनार्दनी चरण हनुमान अति गोड निरूपण सावधान परसावे. गावबा काका या ठिकाणी सांगतायत, हनुमान देईल समाधान. उद्याच्या प्रसंगामध्ये हनुमंताची भरताला रामायण सांगणार आहेत महाराज. कुठून? चित्रकूट पर्वतापासून जिथं हनुमान उभा आहे तिथपर्यंत. कारण चित्रकूट पर्वताच्या आधी काय झालंय भरताला माहिती होतं. कसं माहिती होतं? पर्वतावर भेटायला आले होते भरतजी, पण तिथून पुढे काय झालंय ते भरताला माहिती नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी असणारी चित्रकूट पर्वतापासूनची पुढे सगळी कथा हनुमंतजी सांगतात ऐका. चतुर एका जनार्दन करिता निज गुण कथन सदाशिव प्रतिभावून निज रूपी दिनात झाला. गावबा काका या ठिकाणी सांगतायत महाराज, माझे असणारे जे काही गुरु आहेत ते चतुर आहेत. चतुर असणारे ते ग्रंथकर्ते आहेत आणि त्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर शब्दाशी उपरमती होऊन त्यांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. तर एवढे असणारे चतुर महाग्रंथकर्ते माझे गुरु माऊली आहे. निज रूपी लीन झाला तरी न राये उगला निज कथा गावया वहिना. गावबा काकाने सांगितलं महाराज, माझे असणारे जे काही गुरु आहेत एकनाथ महाराज किंवा जनार्दन स्वामी ते निज रूपामध्ये लीन झाले. पण एखादा बाळक जर आडमार्गाने जात असेल, नका जाऊ आड राणे, अशा प्रकारे गुरु माऊलीला त्या ठिकाणी इतकी वाढी दया आली आणि ते आडमार्गावर ना त्या ठिकाणी सुपंताला लावण्याचं काम माझ्या गुरु सरसाची जागलाय पतन रे अनुमात्र. आणि गावबा काकांनी सांगितलं महाराज, मी कदाचित रस्ता चुकून दुसरी कुठेतरी चुकल, बाजूला जाईल, म्हणून माझे असणारे गुरु माझ्या समोरच उभा आहेत, माझ्या त्या ठिकाणी पुढेच आहेत. आड मार्गाला जायचा चान्सच नाही महाराज. कारण सद्गुरु बरोबर असल्यास माणूस चुकत नाहीये आणि योग्य असणाऱ्या दिशेनं चालवण्याचं पंथ रस्ता दाखवण्याचं काम माझे सद्गुरु करतात. गर्वाचा नाही पोटी मनमुन श्रीरामाची बेटी मजगाटी. तरी भरवस नाही पोटी मनवून रामाची मजगाठी. गालो अवताटी अति संकटी सांडीना. तरी सुद्धा असणाऱ्या गुरु माऊलीला विश्वासच नाही, म्हणून माझा असणारा तो काय हात
आहे भगवंताचा त्या ठिकाणी भेट घालून दिली. भेट घालून दिली म्हणजे काय? पदोपदी प्रगटावा परमार्थ. कारण ह्या प्रत्येक अक्षरामध्ये रामच आहे महाराज. आणि रामरूपी असणाऱ्या रामायणाची लेखणी माझ्या हातामध्ये दिली. आणि रामायण लिहायला दिल्यामुळं रस्ता चुकण्याचे चान्स सगळे बंद झाले असं त्या ठिकाणी गावबा काका सांगतात. लागला से देत देत काही नचले मत दुनिया बुद्ध चित्त जनव्रत मज केले. आणि माझं त्या ठिकाणी असणार अंतःकरण चतुष्टय आहे. मन बुद्धी चित्त अहंकार ही चंचल आहे. ही कोणाचंही ऐकत नाही येत. याला नियंत्रण ठेवणं फार अवघड आहे. पण काय की पालटून थेला तुटला पडल्या गाव. माझ्या अंतराची काही सद्गुरू आहेत, ग्रंथकर्ते आहेत, धर्मामध्ये जी झालेत, पण तरी सुद्धा आपल्या असणाऱ्या शिष्याला सुद्धा त्याच रस्त्यावरती न्यावं, त्याच पंथावरती न्यावं. म्हणून पडल्या गावोई मी झोपलो असलो तरी रामायण, झोपेमध्ये असो, जेवण करत असेल, काही कोणतंही कार्य करत असेल तरी प्रत्येक कार्यामध्ये रामायणच लिहून घेत होते. जननी मौनी राहे मनोनी वाचेची स्वय होते निज कीर्ती स्वय गाय करू काय आता. गावबा काका सांगतायत महाराज, माझे असणारे जे काही गुरु आहेत ते माझा पाठलाग सोडितच नाही. मी गपचूप शांत जरी बसलो तरी सुद्धा वाचा रूपानं माझ्या अंतःकरणामधून रामायणाचं लिखाण करून घेतात. अशा पद्धतीने सांगतात. काही नचले सर्वता जो करीलो चितत्वता शरण आलो साधू संत विचार आता मज सांगा. गावबा काकांनी सांगितलं महाराज, गुरु माऊलीनं एवढं मोठं कार्य माझ्यावरती सोपवलंय, पण माझा अभ्यास नाही, मला व्याकरण माहित नाही, मला संस्कृत माहित नाही. म्हणून शरण आलो साधू संता, तुमच्यासारख्या साधू संताला मी शरण आलो. आशीर्वाद मला त्या ठिकाणी आशीर्वादाचा प्रसाद मला द्यावा असं गावबा काका बोलतात. प्रेमाचे बोल प्रमय उतळ की सखोल निर्णय जुनी बोल बोल वक्त केवळ श्रीराम. वक्ताच भगवान परमात्मा आहे महाराज. मला कुठल्याही प्रकारची पदबद्ध उत्पत्ती माहित नाहीये, मला संस्कृतीचं ज्ञान नाहीये, मला व्याकरण दृष्ट्या अभ्यास नाहीये, मला शब्दाचं ज्ञान नाही, पण माझ्याकडून करून घेणारा समर्थ आहे आणि तो करून घेतो असं त्या ठिकाणी सांगतात. बंधू संस्कृती लेखनी देऊनी हाती राम निज कीर्ती निमितो. गावबा काकांचं बोलणं आहे महाराज, राम निज कीर्ती लिहितो. राम स्वतःची कीर्ती माझ्या हातामधून लिहून घेतात. मी लिहिले म्हणतच नाही तो. राम स्वतः माझ्या हातून त्यांची असणारी कथा, त्यांचं रामायण लिहून घेतात. मला संस्कृती माहित नाही, मला व्याकरण माहित नाही, मला काहीच माहित नाही, पण भगवंत पाठीशी उभा राहून त्यांचं कथन लिहून घेतो म्हणतात. या लागी जी स्वामीनाथा मज बोल नाही सर्वथा वरद हस्त माझे साता ठेवून आता चमकी जे. गावबा काका सर्व असणाऱ्या बसलेल्या श्रोत्यांना सांगतात, रामायण लिखाण करत असताना जर काही असणाऱ्या शब्दाचा बदल झाला तर त्याचा दोष आम्हाला देऊ नका, कारण आम्ही ते लिहिलंच नाही महाराज. भगवंत आमच्याकडून करून घेतो, म्हणून आम्हाला काही दोष किंवा आम्हाला काही त्या ठिकाणी बोलण्याचा संधी त्या ठिकाणी नाहीये. ही सगळं जी घडतंय किंवा रामायणाचे जे व्याकरण आहे ते भगवंत माझ्या हातामधून लिहून घेतात. कृपाळू सजुजन उभयाचे आलिंगून स्वय बोलत झाले वचन अमृताहून सुखकारी. असा असणारा विचार मी साधू संतांच्या पुढे मांडला. त्यावेळेस सर्व असणारे संत गोळा झाले आणि संतांनी सांगितलं, गावबा फक्त तू त्या ठिकाणी रामायण लिहायला सुरुवात कर.
कारण आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही महाराज. आम्हासी आवडे रामकथा तेही तू रसाळ वक्ता, तरी स्तुती सांडून आता चालवी ग्रंथार्थ अर्थान्वये. साधू संतांनी सांगितलं गावबा सुरुवात करा असं या ठिकाणी बोलतात. तुका बाकी तोची करुणा कस याची होतीची दिन वक्त एका जनार्दन येत तू कोण पर्याला. साधू संतांनी सांगितलं गावबा काकांना का त्या ठिकाणी असणारी करुणा भागतोय. कारण तुझा असणारा गुरु समर्थ आहे, तो वक्ता आहे, तो तुझ्याकडून करून घेतोय. विनाकारण त्या ठिकाणी असणारा परिहार देण्याची आवश्यकता नाही. साधू संतांनी गावबा काकाला सांगितलं म्हणतात, तुझे मुखे कथा आवडली श्री रघुनाथा, वाचे वचन आणि वक्ता स्वर तत्वत मौनी तेला. साधू संतांनी सांगितलं गावबा तुम्ही लिहिलेलं रामायणाची आवडे मराठी कथा, तुमची असणारी मराठीमध्ये लिहिलेलं रामायण मला आवडतं. दृष्टांत दिला गावबा काकांनी महाराज. बाबा जसं वाजवणारा जसं वाजवतो तसं त्याच्यामधून ध्वनी निघतो. त्या वाजवण्याचा आणि बाव्याचा संबंध नसतो. बाव्याला वाजवणारा वेगळा आहे, तसं गावबा तुझ्याकडून लिहून घेणारा वेगळा आहे. आणि त्याच्या आवडीसाठी सुरुवात करा. वचन निवडीला एका जनार्दन, उल्हास पाऊल चौगुण लोटांगणा विनवी. आणि असं साधू संतांना सांगितल्यानंतर ना उल्हास पावली चौगुणा 4 पटीने जास्त उल्हास गावबा काकांना झाला आणि रामायण लिहिण्यासाठी सुरुवात करतात. उडील कथा सुसंधान भरत राम कथा श्रवण, करोनी कपीचे पूजन बाणी बसून बळवील. सांगितलं गेलं गावबा काकाने आता उद्याच्या प्रसंगामध्ये उद्याच्या अध्यायामध्ये हनुमंताचं पूजन करणार आहे. घरा आलिया श्रीराम भक्त पूजा न करिता जाऊ देत, त्याच्या सकळ कर्माचा घाट अधपात तो भोगी किंवा म्हणून या यथार्थ. जेने पूजले राम भक्त तेने पूजिला रघुनाथ, उपचार युक्त षोडश. आणि त्या राम भक्ताची पूजा करून बाणावरती बसून भरतजी हनुमंताची पाठवणी करणार आहे. श्रीराम भावत रामायणे युद्ध कांडे एका कर्णिकाया भरतहुन मदर्शन नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय. पुंडलिका श्री ज्ञानदेव भगवान की जय.